त्याचा आहे आम्हाला गर्व अशी ही स्पर्धा पाहतोय। गाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले समीर आणि मागच्या मॅचचा हिरो मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं रामनाथ कोटकर आहे, ज्याने मागच्या मॅच मध्ये की चांगली कामगिरी राहिली, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे। 3 षटकांची लढत त्यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत। काळभैरव नौखार त्यांच्या विरोधामध्ये गोपाल 11 महादेवकर संघा दरम्यान ही लढत असणार आहे। चला जास्त टीम मीटिंग चर्चा करू नका। पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय टाकण्यासाठी सज्ज झालाय। गोलंदाजी ट्रॅकवर रामनाथ कोटकरच्या हातामध्ये चेंडू राहिलाय, मात्र मागच्या मॅच मध्ये वेळ फिनिशरची भूमिका ज्यांनी बजावली मनोजला आपण स्ट्राईकला पाहतोय। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी प्राप्त केला पहिल्या मॅच मध्ये संकेत स्पोर्ट्स चनेरा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला टी शर्ट रामनाथ आपल्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय। पहिला चेंडू खाली राहिलाय, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडीशी दिशा भरकटलेली देखील पाहायला मिळेल। धावीचा श्री गणेश अवांतर धावसंख्येने झालाय। धावा धपळ ते पाहिल्या श्री गणेशा झाला, एक धाव धपळखावरती या ठिकाणी लगावली जात आहे। रामनाथ कोटकरकडे अनुभव आहे, मात्र तेवढाच आपण पाहिलं ताकदीचा फलंदाज मनोज देखील समोर आहे। फुल टॉस मध्ये चेंडू बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न राहिलाय, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक राहिला। सिंगल धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील चित्त्याच्या चपळ्याने अगदी पूर्ण केली गेली। 2 धावा कंप्लीट होत आहेत, धावसंख्या पहिली धाव फलकावरती। रामनाथ पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर सज्ज होतोय। खोलवटामध्ये चेंडू त्याच्यावरती केले हल्ला, चेंडू हवाई सफर, धावा मिळतील 6। खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे क्रिकेटने प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय, तसंच आता पाहिलं कबड्डी नंतर आता मात्र जर पाहिलं तर मात्र बैलगाडा शर्यत आज प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय। कोण बकासूर, कोणाचा मथुर, कोणाचा हिरा, कोणाचा मोती, बऱ्याचशा नावानी परिचय असे हे बैल जोडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावसंख्या पहिली धाव पळखावरती, तर मात्र षटक क्रमांक पहिला चालू असताना 9 धावा धाव पळखावरती पाहायला मिळत आहेत। मनोज चांगली खेळी करतोय आपल्या संघासाठी। रामनाथ वरती हल्ला चढवला गेला। षटक क्रमांक पहिला मार्गस्थी असताना जास्त वेळ घेऊ नका, आपला विनंती करतोय प्लीज। राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय गोलंदाज अकोटेपता। चेंडू सफळवर मारण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता देखील झाली। आपण जर क्षेत्ररक्षक हिररचना पाहिली ऑफ क्षेत्रामध्ये, गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट क्षेत्रामध्ये, त्यानंतर कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवले, तर एक डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिलं मनोजसाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केले गेले। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, समालोचन कक्षाला मानवंदना, चेंडू सीमा पार आलाय, आणखीन एक षटकार। ओ बुलाती है मगर जाने का नहीं, कारण या ठिकाणी काय फटकेबाजी पाहायला मिळतोय मनोज
मनोजच्या माध्यमातून. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो प्लीज, तुम्हाला वारंवार या ठिकाणी सूचित करावं लागते, कारण आमचं समालोचकांचं काम आहे जे आयोजक आमच्यापर्यंत संदेश पोहोचवत आहेत तो संदेश पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती 6 पुढे सरसली, 15 धावा धावपळकावरती. रामनाथ कोटकर मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली, मात्र आता रामनाथ वरती हल्ले देखील होताना पाहायला मिळत आहेत या पहिल्या षटकामध्ये. फुल टॉस मध्ये चेंडू, फुल टॉल वसूल गेलाय लांबल्या क्षेत्रामध्ये, चेंडू सीमा पार आलाय चौकार. खेळ करतो, चिमणी उडाली, कबूतर उडाला, त्याच पद्धतीने प्रत्येक चेंडू पडतोय तो उडतोय. चौकार षटकारांची भाषा मात्र खऱ्या अर्थाने मनोजच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 पुढे सरकले, धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती पाहायला मिळत आहेत 19 धावा धावपळकावरती. पहिल्याच षटक चालू असताना त्याच्यावरती मात्र आक्रमण होत असताना आपण पाहिले. रामनाथ या ठिकाणी एक एक्सपिरियन्स आहे, मात्र त्याच्यावरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र मनोज आक्रमक झालाय. 19 धावा धावपळकावरती राहिलेत. ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक पाहिलं, लेग स्लिप मध्ये क्षेत्रक्षक शॉट मध्ये आहे. एक डीप मिड विकेट, एक डीप मिड ऑन, एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्रक्षक तैनात ठेवलं गेलं. षटक क्रमांक पहिला मार्गाचे असताना या षटकातील पुढील चेंडू, आणखी एक मोठा फटका, हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलीव्ह, चेंडू सीमा पार, आणखी आलाय मोठा षटका. धावसंख्या आपण पाहिली, षटक क्रमांक पहिलं संपलं, धावा धावडते पाहायला मिळाल्या. एक धावांची लयलूट देखील झाली. तब्बल 25 धावा मात्र खर्च झाल्या या षटकामध्ये. 3 षटकांची लढत आहे. 25 धावा धावपळकावरती पाहायला मिळाल्यात आतापर्यंत. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरं गोलंदाज वतन कटोरेला या ठिकाणी पाचारण केलंय. त्या खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये 25 धावा केल्या, त्या धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच या गोलंदाजा असणार आहे. त्याच्यावरती हल्ले होणार का की धावा रोखणार का? हो, खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढलाय. यॉर्कर पदा चेंडू केला होता, त्याला मात्र खोदून काढलाय. एक चांगला सन्मान दिलाय समीरच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकले, 26 धावा. स्ट्राईकला पुन्हा एकदा रोटेट झाले, स्ट्राईक स्वतःकडे घेतले. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र मनोजकडे. आज मात्र मनोज या ठिकाणी एक स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय की या ठिकाणी जी आपल्याला फटकेबाजी करायची मनमोहक फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणखी एक मोठा फटका, चाबूक शॉट लगावला गेला, चेंडू पुन्हा सीमा पार आलाय षटकार. धाव्यांसाठी या ठिकाणी भुकेलेला पाहायला मिळतोय. आज मात्र याची भूक थांबवेल का कोणी? कारण त्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळतोय. करण कटोरे थांबवणार का या फलंदाजाला? आणखी एक मोठा बॅक टू बॅक दुसरा षटकार. पनवेलवरून ट्रेनने आलाय मनोज की दीव गावातून अगदी या वरबातून आलाय?
मोरब्यातून आलाय का? तर धावसंख्या मात्र पाहिली धावपळकावरती तर मात्र 36 38 धावा. 38 धावा धावपळकावरती राहिल्यात. करणवरती आपण पाहिलं सॉरी वतनवरती या ठिकाणी हल्ले होताना पाहायला मिळत आहेत. हो सन्मानपूर्वक या ठिकाणी चेंडू चांगला राहिलाय त्याला मात्र सन्मान दिलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतशक आहे त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट गेली धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावा जर पाहिल्या धावपळकावरती तर मात्र 39 धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावांचा भला मोठा या ठिकाणी डोंगर होत असताना पाहायला मिळतोय की काय? या ठिकाणी आपटी बॉम्बचा वापर केला गेला. ज्या पद्धतीने आपटी बॉम्ब आपटतो त्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू आपटला गेला. डॉट चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या स्थिरावलेली 39 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना फुल टॉस मध्ये चेंडू या ठिकाणी पहिल्या क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउंस 2 बाउंस चेंडू सीमा पार आलाय चौका. बीमरचा या ठिकाणी इशारा आलाय. 1 धावा मिळतील. 5 पंजा आलाय. धावसंख्या धावपळकावरती जर पाहिल्या 44 धावा. येणारा चेंडू उघडा डोळे पहा नीट चेंडू असणार आहे फ्री हिट. खरे आता मी तरी किती थांबणार आणि समीर देखील या ठिकाणी मोठे पटके मारण्यासाठी इच्छुक झालाय. हेलिकॉप्टर उडवलाय. स्टेट टाईचा फटका चेंडू सीमा पार. सलामीला आले आघाडीला आले. चांगली पार्टनरशिप 12 चेंडू मध्ये आतापर्यंत जर पाहिले धावांचं योगदान 12 चेंडू आणि अर्धशतक धावपळकावरती लगावलं गेलं. सर्वोच्च धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. हल्ले आणि हल्लेत मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. आज मात्र मनोज समीर चांगली या ठिकाणी फटकेबाजी करतायत. चला टीम मीटिंग घेऊ नका. दयानंद आपणास विनंती करतोय आपण जरी आयोजक असला तरी आपल्यावरती देखील काही बंधनं आहेत. टायमिंगचा विचार करायचा आहे आपण देखील. 3 षटकांची लढत आहे. मात्र आतापर्यंत पाहिलं 12 चेंडू मध्ये 50 धावांची या ठिकाणी पार्टनरशिप पाहायला मिळतोय. दोन्ही हे आघाडीला आलेले फलंदाज मात्र आक्रमक रूप धारण केलंय या दोन्ही आघाडीच्या फलंदाजाने. षटक क्रमांक 3 शेवटचं षटक. गोलंदाज हिमेश नावकरला पाचारण केलंय. 50 धावा धावपळकावरती 25च्या सरासरी धावा मात्र या ठिकाणी जमा केल्यात. प्रत्येक चेंडू अगदी मोठा चौकार षटकाची भाषा बोलली जाते. मात्र या 3ऱ्या षटकामध्ये धावा थांबणार का? क्षेत्रशी विहिरचना पाहिली आपण. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये शॉर्ट पॉइंट डीप कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रशक आहे. तर एक मात्र लॉंग ऑफ क्षेत्रात तैनात केलंय. ऑन क्षेत्रामध्ये डीप लॉंग ऑन मिड ऑन डीप मिड विकेट. फुल टॉस मध्ये चेंडू लॉंग ऑफ मध्ये मारलाय. क्षेत्रशक आहे. सिंगल द कम्प्लीट. एकच मिळणार. धावसंख्या मात्र देणगी स्वरूपात जमा झाली धावपळकावरती 51 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. फुल टॉस चेंडू फुल 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 चेंडूचा टोल वसूल केलाय 6 धावेनी.
समीर यांचे पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली 57 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहे. धावांची या ठिकाणी मशीनच घेऊन आलेत की काय. पुन्हा एकदा कव्हर आपण पाहिलं कवगळ क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार आलाय षटकार. त्रेसष्ट धावा धावपळकावरती प्रत्येक गोलंदाजाला पळो की सळो करून सोडलंय खऱ्या अर्थाने मनोज आणि समीरने. काय या ठिकाणी फटकेबाजी मंत्रमुग्ध करतोय प्रत्येक प्रेक्षकाला. चेंडू थांबवलंय ब्रह्मास्त्र वापरलंय आणि याच चेंडूची खऱ्या अर्थाने खेळाडू क्षेत्ररक्षक वाट पाहत आहे. चांगला चेंडूची सांगता झाली या ठिकाणी. अशा चेंडूची गरज आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. पुन्हा चेंडू सीमा पार भिरकावलाय. मैदानावरती 3 षटकामध्ये 72 धावांचा उच्चांक आहे. तो रेकॉर्ड तुटला जाणार का? कारण आता 69 धावा धावपळकावरती राहिल्यात. हो चांगला चेंडू राहिलाय. षटक क्रमांक 30 मात्र संपले. 3 षटकाची सांगता झाली. धावा पाहिल्या 69 धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 70 धावेची गरज आहे. काय या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजावरती या ठिकाणी हल्ले चढवले गेले. मात्र आपण उत्तराला सुरुवात होण्यापूर्वी जाऊया टॉस बॉक्स कडे. तर मी विनंती करतोय काळभैरव नौकाड संघाचा कर्णधार आणि गोपाल 11 महादेवगड संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलाय. नौकाड संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. याच्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. काळभैरव नौकार त्यांच्या विरोधामध्ये गोपाल 11 महादेवकर या संघादरम्यान ही आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. श्री काळभैरव नौकर संघाचा संघनायक आणि गोपाल स्पोर्ट्स महादेवगड संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायक उपस्थित राहते टॉस बॉक्स मध्ये. चला या दोन्ही कर्णधार या. जो या मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी 70 धावांचा पाठलाग करत असताना
पहिला चेंडू मोठा फटका मारत असताना या ठिकाणी फटका बसला गेला क्षेत्रशः त्या ठिकाणी पण पाहिलं हातामधून चेंडू निसटला गेला. धावेचा श्री गणेश होतोय. एक धाव धावपळकावती लगावली जाणार आहे. 70 धावांचा पाठलाग करत असताना धावा धावपळते पाहिल्या. स्ट्राईकला मात्र पाहिला तर मात्र संकेत आणि दयानंद गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिलिंद जांभळे हा गोलंदाज आहे. एक लांबलचक असा रण पाहायला मिळतोय. एक डावपूर असा गोलंदाज एकट्यान उर्ध्व विकेटने मारा करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलं. डॉट चेंडूची सांगता झाली. त्यात खऱ्या अर्थाने भला मोठं आव्हान या ठिकाणी पार करायचं आहे. 70 धावांचा पाठलाग करत असताना मात्र धावपळकावरती 2 चेंडूमध्ये 1 धाव कंप्लीट या ठिकाणी धावपळकावरती लगावली गेली आहे. याच्यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. काळभैरव नौकार त्यांच्या विरोधामध्ये गोपाल 11 महादेवकर या संघामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ट्रॅकवर सज्ज झालाय. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर क्षेत्रशाला या ठिकाणी हुलकावले गेले. 6 धावा आल्यात. डीझी मिनिट पुढे आपल्या गोलची ट्रॅकवर त्रिफळ उद्ध्वस्त वार पलटवार आणि या ठिकाणी पलटवार झालाय. दयाची या ठिकाणी दांडी उखडली गेली. पहिला गडी गारद झालाय. या ठिकाणी त्रिफळाची झाल्यानंतर आपण पाहिलं दयानंदाच्या बॅट मध्ये षटकार देखील आला होता. धावसंख्या पाहिली धावपळकावरती 1 बाद 7. 70 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय आपण पाहतोय. ड्यू कोलीवाडा संघ मिलिंद जांभळेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगली कामगिरी होत असताना आदित्य चेंडू षटकार आला. मात्र या ठिकाणी कमबॅक देखील झालंय. त्रिफळाचित केलंय दयानंदाला. स्ट्राईकला फलंदाज बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिलं बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही आला नाही. डॉट चेंडूची सांगता देखील झाली. भलं मोठं या ठिकाणी आव्हान पार करायचं आहे. मात्र हा एव्हरेस्ट सर मात्र होईल का प्रश्नचिन्ह राहिलंय. अल्पेश फलंदाज आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाची सांगता होते. धावसंख्या पहिली धावपळकावरती तर मात्र 7 धावा धावपळकावरती. सत्तर धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये पाहिलं 7 धावांचं आतापर्यंत योगदान पाहायला मिळतंय. मात्र या 7 धावा कमी पडतील. कारण जर या ठिकाणी तुम्हाला या 70 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी मोठे फटके घ्यावे लागतील. भले 70 नाही पण 70 पेक्षा अर्धा पल्ला तरी गाठण्याचा प्रयत्न पाहिजे. कारण आपण पाहिल्या पर्वत रांगामधून निघणारी नदी रस्त्यामध्ये ही कुणालाही विचारत नाही की समुद्र किती दूर आहे. तिचा रस्ता तीच शोधत असते. तुम्हाला या ठिकाणी मात्र टार्गेट किती आहे, किती धावा जमा करायच्या आहेत हे महत्वाचं नाही, तर मात्र त्या धावांपर्यंत कशा पद्धतीने मजल मारता येईल ना याचा प्रयत्न मात्र तुम्हाला करावा लागणार आहे. मात्र गोलंदाज या ठिकाणी गोलबाल राहिला ड्यू कोलीवाडा संघाच्या माध्यमातून. यश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मध्ये षटक क्रमांक 2 मार्गस्थे असताना अकोटापदा चेंडू पूल करायचं होतं. मात्र या ठिकाणी पूल काही करता आलं नाही. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या मात्र आपण पाहिली तर धावपळकावरती पाहायला मिळते 8 धावा धावपळका
आडव्या बॅटने मारायचा होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर आपण जर पाहिलं आउट साईड तर ऑफ साईड, वाईटचा इशारा येतोय लोचन भोईर सर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावा मात्र पाहिल्या तर मात्र 9 धावा धपळकावरती राहिल्यात. बॅकफुटला सरसलाय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकवणे दे, क्षेत्ररक्षक मस्तक पे दस्तक देतोय, गेंद सीमा पार आलाय. बनवण्याचा प्रयत्न नक्कीच चाललाय. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र सफल झालाय. डॉट चेंडू आलाय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या पाहिली धपळखावरती तर मात्र 15 धावा धपळखावरती. धावांचा या ठिकाणी मात्र संघर्ष करत असताना धावा थांबल्या, धावा करण्याचा प्रयत्न राहिला. आणखीन एक डॉट चेंडू, प्रत्येक चेंडूवरती अगदी मोठ्या ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र त्या बॅटच्या रडार मध्ये चेंडू काही येत नाही. डॉट चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर पुल टॉस पर चेंडू, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे मनोज त्या ठिकाणी, झेल पकडलं गेलं. आणखीन एक गडी गाडत झालाय, पास झालाय. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकाची सांगता होतोय. धावसंख्या पाहिली धपळकावरती 2 बाद 15 धावा धपळकावरती. आलेला पाहायला मिळत आहेत. मितेश अवधेला पाहतोय. 6 चेंडू आहेत. शेवटचा हा षटक. सगळा फटका या ठिकाणी पहा. चेंडू जसा टप्पा आला तसा टप्प्याला या ठिकाणी चेंडूला दिशा दिली. चेंडू फाईल क्षेत्रामध्ये सीमा पार आलाय. चौकार. धन्यवाद. 19 धावा धपळकावरती. काय पटकेबाजी करतो या ठिकाणी. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी राहिली. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट होती. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा पाहिल्या धपळकावरती तर मात्र 20 धावा. 4 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. अवघड या ठिकाणी आव्हान पाहायला मिळतोय. आणखी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव मात्र वतनने घेतली नाही. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. 3 चेंडू अजून या ठिकाणी असणार आहे. 3 चेंडूमध्ये जर पाहिलं तर मात्र 50 धावांचं आव्हान आहे. 20 धावा आतापर्यंत धपळकावरती पाहायला मिळत आहेत. स्लोवर बदल चेंडू, त्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचपर्यंत चेंडू मात्र धरणीला ताण झालाय. 1 धाव कंप्लीट. मितेश पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडूला क्लिक करायचं होतं, मात्र बॅटच्या संपर्कात नाही आला. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो. एक वाईटचा इशारा. अधिक धाव मात्र मिळणार. 21 धावा धपळकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउंस सीमा पार. चौकार. सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे ड्यू कोळीवाड्या संघाने. तर सोनकाठ संघ मात्र या ठिकाणी आपण पाहिलं पराभूत होतोय. मात्र पराभूताने खचून जाऊ नका. एक मॅच किंवा एक स्पर्धा हरलेत म्हणून
गेम संपणार नाही. याच उमेदीने या जोशाने पुन्हा एकदा मैदानात उतरा. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. काय बोलतील तयार करून होतो मी. पुन्हा एकदा प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा